आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला नव्हता। तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका सुरू होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचे 3,000 रुपये मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींनी विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या पद्धतीने आंदोलन सुरू केलेले होते। काही जिल्ह्यांमध्ये महिलांनी थेट रस्त्यावरती उतरून आंदोलन सुद्धा केलेले होते। त्याचा थेट परिणाम आता डायरेक्ट नोव्हेंबर, डिसेंबरचे 3,000 रुपये आणि या चालू महिन्यांचे म्हणजे जानेवारीचे 1500 रुपये असे एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जानेवारीचे 1500 रुपये वाटप होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणीने कसलाही गैरसमज सुद्धा करायचा नाही। ज्यांना 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळाले त्यांना 1500 रुपये मिळत आहेत आणि ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होत आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 3 हप्त्यांचे 4,500 रुपये, ज्यांना 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले होते त्यांना तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये, अशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहेत तर या जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। त्यासोबत कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे, डिसेंबरच्या 18 हप्त्याचे आणि जानेवारीचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे बँकेचे मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या पद्धतीने घोटाळे झालेले होते। काही महिला अशा होत्या की त्या सरकारी कर्मचारी होत्या, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढलेले होते आणि त्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतलेला होता। त्यासोबत अशा पण काही महिला होत्या की त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे होता। अशा पण काही महिला होत्या की त्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाड्या होत्या। अशा पण काही लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडक्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत होत्या। यासोबत काही लाडक्या बहिणींनी आपल्या आधार कार्डवरती कमी जन्मतारीख करून घेतलेले होते, म्हणजेच वय जास्त होतं तरी पण त्यांनी 65 वर्षांपेक्षा कमी आमचं वय आहे अशा पद्धतीने शासनाची फसवणूक करून लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 1 ते डिसेंबर 2025 पर्यंत हे केवायसी करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आलेले होते। त्यावेळेस भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी केल्या आणि ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज केवायसी नंतर पात्र ठरले त्यांना नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे मिळाले। परंतु ज्यांचे अर्ज केवायसी मुळे अपात्र ठरलेले होते किंवा अशा पण काही बहिणी होत्या की त्यांची केवायसी पूर्ण झालेले होते तरी पण त्यांना पैसे आलेले नव्हते, तर या सर्व गोष्टी आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। केवायसी केलेल्या असू द्या, केवायसी न केलेल्या असू द्या, तरी पण तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। थेट तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचे 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत। परंतु ज्यांनी केवायसी केलेली नव्हती, अर्धवट केवायसी राहिलेले होते, त्यांनी काय करायचं आहे म्हणजेच अंगणवाडी सेविकांकडे तर तुम्हाला एक काम करायचं आहे। तर अंगणवाडी सेविकांकडे कोणतं काम करायचं आहे, कोणता काय फॉर्म भरायचा आहे का याविषयी सुद्धा आज सकाळीच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने तशा प्रकारची माहिती दिलेली आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर पहा। ज्या ज्या लाडकी बहिणी व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या लाडकी बहिणींना 3 महिन्यांचे 4,500, ज्या
बहिणींना 2 महिन्यांचे 3,000 मिळालेले होते त्यांना जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, त्यांना जानेवारीचा हप्ता म्हणजे ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळाला नव्हता त्यांना नोव्हेंबर हप्ता, ज्यांना डिसेंबर हप्ता मिळालेला नव्हता त्यांना डिसेंबर हप्ता, ज्यांना जानेवारी हप्ता मिळालेला नव्हता त्यांना जानेवारी हप्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तिन्ही महिन्यांचे पैसे मिळाले नव्हते अशा सर्व लाडक्या बहिणींना तिन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये वाटप सुद्धा होतात आहे। जिल्ह्यांची बँकांच्या आधी सविस्तर पाहून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींनो नवीन वर्षामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अख्खा जानेवारी महिना संपून गेलेला आहे, आता फेब्रुवारी महिना सुद्धा लवकरच संपेल। त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींनो एकंदरीत तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हे 4,500 रुपये 26 जानेवारीच्या आसपास वाटप केले जाणार होते, परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा पवार यांचं बारामतीच्या विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 3 दिवस शोकवटा जाहीर करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे त्या कार्यकालामध्ये पाठवण्यात आलेले नव्हते, परंतु सध्याची सिच्युएशन पाहता राज्यामध्ये आता पुढे तोंडावरती निवडणुका आलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून सरकारला कुठेतरी याचा फायदा झाला पाहिजे। लाडक्या बहिणी सुद्धा वाट पाहत होत्या, त्यांची प्रतीक्षा संपली पाहिजे, त्यांना सुद्धा दिलासा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या बँकांमध्ये ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर त्या जिल्ह्यांची बँकांची यादी तर आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो नवीन वर्षामध्ये महत्त्वाचे बदल म्हणजेच नवीन नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। जुन्या नियमांतर्गत तुम्ही बसत असाल, नवीन नियमांतर्गत बसत असाल तरच पैसे या ठिकाणी मिळत राहणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बसायला पाहिजेत, काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजेत, तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। तर एकंदरीत आपण हे नियम कोणकोणते आहेत, या पात्रता कोणकोणत्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। ज्या ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, त्यांना यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर नियम सांगत आहोत, यासोबत ज्या ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा सांगत आहोत। पात्रतांमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल, नियमांचं पालन करत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना शब्द देण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅसचे पैसे वितरित करू, परंतु लाडक्या बहिणींनो असाध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर 1.5 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, तरी पण लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे अद्याप मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी सरकारवरती नाराज झाल्याचे पाहायला मिळत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुमची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा वाटप केले जाणार आहेत। एकंदरीत विचार करायला गेलं तर लाडक्या बहिणींचे गॅस कनेक्शनची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब राज्यातील आणि संपूर्ण देशामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना 3 गॅसचे आर्थिक वितरण करत असतात। प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळत असतात। त्याच पद्धतीने आता राज्य सरकारकडून प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणीला 3 गॅसचे पैसे सुद्धा वितरित होणार आहेत। जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, वर्षाला मोफत 3 गॅस मिळवायचे असतील तर तुम्हाला तात्काळ एक काम करावं लागेल, ते काम केल्यानंतर हे पैसे तात्काळ तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। परंतु सध्याचा आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जात आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ पहा। ज्या ज्या लाडक्या बहिणी पुढचे 2 मिनिटं आवर्जून व्हिडिओ पाहतील त्यांना 100 आणि 101% पैसे येतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी टाळाटाळ करतील, अर्धवट व्हिडिओ पाहतील, अर्धवट माहिती पाहतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये, आपल्याला पैसे आले पाहिजेत, आपल्या शेजारच्या काकूला पैसे आले, समोरच्या ताईला पैसे आले पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत, आपले KYC पात्र ठरली पाहिजे। जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। बघा लाडके बहिणींनो तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात, त्यामुळे तुमचा सुद्धा जास्त वेळ घेणार नाही, कमी शब्दांमध्ये जे काही तुमच्या हप्त्याचे पैसे
पैसे आहेत तर ते कशा पद्धतीने वितरित होत आहे, कोणता जिल्हा आहे, कोणता तालुका आहे, कोणता गाव आहे, कोणत्या बहिणींना किती पैसे मिळत आहेत, कोणत्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांना मिळणार आहेत तर त्यांना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे जर अर्धवट मिळालेले असतील तर ते मागील हप्त्यांचे पैसे मिळत आहेत का, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहोत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 2 मिनिटं व्हिडिओ पहा जेणेकरून महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये तुमचे वाचतील. अन्यथा महिन्याचे 1500 बंद म्हणजे 6 महिन्यांचे 9,000 रुपये बंद होतील आणि वर्षाचे तुमचे 18,000 रुपये बंद होतील. सरासरी अजून ही योजना 3.5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचे 1500, वर्षाचे 18 म्हणजेच 18,000 अधिक 18,000 अधिक 18,000 म्हणजेच 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 72,000 रुपये सरासरी लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर तुमचे 56 ते म्हणजे सरासरी 60,000 रुपये तुमचे वाचणार आहेत. अन्यथा 60,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर वाटत असेल की पुढच्या 3 वर्षांचे आपले 54,000 रुपये तशाच पद्धतीने आपल्याला मिळाले पाहिजेत, आता सध्याचे 1500 मिळत राहिले पाहिजेत, मागील 3 हप्त्यांचे टोटल मिळून 4,500 रुपये मिळाले पाहिजेत, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींना सरकार काय म्हणतंय की आम्ही ही लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही, कधीच बंद करणार नाही, कधीच बंद करणार नाही. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकार या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे निवडून आलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त जागा या लाडक्या बहिणींमुळे सरकारला मिळालेल्या आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेली होती. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची नाही. अजून 3.5 वर्ष राहिलेले आहेत. अजून 3.5 वर्ष ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार नाही. प्रत्येक वर्षाला KYC होईल. वर्षाला फक्त एक काम करायचं आहे, ते काम म्हणजे KYC, जेणेकरून लाडक्या बहिणींनो डायरेक्ट सरकारने सांगितलेलं आहे की लाडकी बहीण हयात आहे की नाही, लाडक्या बहिणी या ठिकाणी उत्पन्नाच्या अटीमध्ये बसत आहे का, त्यांचे वय वाढलेले आहे का, कमी झालेले आहे का, अशा सर्व गोष्टी तपासण्यासाठी प्रत्येक वर्षाला KYC केले जाईल आणि त्या अंतर्गत हे पैसे जमा होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, परवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल. त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे त्यांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची आणि जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता 21 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो अजून 21 रुपयांबाबत कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. त्यामुळे 21 रुपयाप्रमाणे तुम्हाला हप्ता सध्याच्या स्थितीला मिळणार नाही. ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्यावेळेस 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळेल. परंतु सध्याच्या स्थितीला हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे मिळत आहे. तर आपण आता डायरेक्ट जिल्ह्यांच्या बँकांच्या यादी सविस्तर सांगत आहे. जिल्ह्यांच्या बँकांच्या यादी सविस्तर पाहिले तर तुमचा फायदा 100% होईल. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं लगेच शक्य होत नसतं. कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा आठवत असेल, माहिती असेल, तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतलेला असेल की हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जात असतात. आणि लाडक्या बहिणींनो आधार कार्डवरती एका दिवसाला फक्त 35 लाख बहिणींना पैसे सोडले जाऊ शकतात. त्यामुळे आज 35 लाख बहिणी, उद्या 35 लाख बहिणी, परवा दिवशी 35 लाख बहिणी, अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. याचा फायदा सरकारला होईल, लाडक्या बहिणींना होईल. बघा लाडक्या बहिणींनो विचार करायला गेलं तर हे 1500 रुपये रक्कम काय थोडी नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे या 1500 रुपयामध्ये विविध गोष्टींची आपण खरेदी करत असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा विचारपूर्वक या ठिकाणी परत सुद्धा या सरकारला मतदान करायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. परंतु सरकार काय म्हणतंय की ही जर लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू ठेवायची असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला प्रोत्साहन केलं पाहिजे अशी माहिती विविध स्रोताच्या माध्यमातून देण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो मतदानाचा अधिकार हा तुमचा आहे.
आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला पण मतदान करू शकता. असं नाही की या सरकारने योजना सुरू केलेल्या आहे त्यामुळे या सरकारला मतदान करा, त्यांनी योजना सुरू केलेल्या आहेत त्यांनाच मतदान करा, असं काही नसतं. संविधानाच्या माहितीनुसार तुम्ही कोणालाही मतदान करू शकता, तरी पण तुम्हाला सरकार योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तुम्ही कोणालाही मतदान केलेलं असेल तरी पण काळजी करायची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत राहणार आहेत. तर आता बघा लाडक्या बहिणींना महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवायसी. बघा, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते, ज्या लाडक्या बहिणींना पती नव्हते, ज्या लाडक्या बहिणींना वडील नव्हते, त्यांनी अर्धवट केवायसी केलेले होते आणि काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणींना स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की तुमच्या गावामध्ये ज्या पण काही अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्या माध्यमातून आता तुमची फेर तपासणी केली जाणार आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला आहे का त्या अंगणवाडी तपासणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही केवायसी आता केली जाणार आहे. तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने केवायसी करण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या झाल्या महत्त्वाच्या काही गोष्टी. आता आपण या ठिकाणी बघून घ्यात की नोव्हेंबरचे, डिसेंबरचे आणि जानेवारीचे पैसे. बघा लाडक्या बहिणींनो, सकाळीच बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये. तर बघा याच्यामध्ये पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रायगड जिल्हा, यासोबतच धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, यासोबतच यावरच्या साईडचा पाहायला गेलं तर या ठिकाणी पहा बघा धुळे, जळगाव, आंबेगाव असेल, यासोबत लातूर आहे, यासोबतच पुढचा जिल्हा गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर असे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. फक्त लाडक्या बहिणींना तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, तुमची डीबीटी ॲक्टिव्ह करा, जेणेकरून हप्ता सोडला की लगेच पैसे येतील. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा प्रश्न असेल की आम्हाला नोव्हेंबर, डिसेंबरचे, जानेवारीचे पैसे कधीपासून विस्तार होतील. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता GR काढण्यात येणार आहे आणि तुमची लवकरच या ठिकाणी प्रतीक्षा संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना हे 4,500 रुपये वितरित होतील अशी माहिती मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकार 100% पैसे सोडेल. तोपर्यंत तुम्ही आपली महत्त्वाची बँक असेल तर त्या बँक खात्याची KYC करा, महत्त्वाची कामे करून ठेवा. KYC चुकलेली असेल तर एकदा अंगणवाडी सेविकांची भेट घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता बंद झालेला असेल तर तो चालू होईल. महिन्याचे 1,500 रुपये मिळत राहतील, वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे मिळत राहतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती होते, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.